दुधाळ साहेबांचं आम्ही काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासातच घेतलं नाही. डायरेक्ट पुण्यावर गेले, तिकडं असं आम्हाला दम दिला म्हणले आणि इथे येऊन डायरेक्ट प्रवेशच केला. कार्यकर्त्याला काही सुद्धा विचारलेलं नाही. त्या दौलत मामांचा चांगला दबदबा आहे. एक भारत नानापासून एक चांगला कार्यकर्ता म्हणून आणि एक प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या मार्फत समजा आपण आता पंचायत समितीमध्ये गेलो, जिल्हा परिषद मध्ये गेलो, तर आमचं जे सामान्य लोकांचे जे काम आहेत ते 100% होणार. आवाज कसं असतं माहिती आहे का, सगळ्यांना समान न्याय मिळत, एकदमच निधी मिळत नसतो. टप्प्याटप्प्याने कामं होत जातील. आमदार साहेबांना तर आता संधी 5 वर्षाची मिळाले, होईल ना, कामं होतील ना. 5 वर्षात विकास होईल. विकास होईल, 100% विकास होईल. कसं आहे, 9टा उमेदवार आहे. त्यांचं काय उद्योगाच्या माध्यमातून ते आठवड्यात एकदा गावाकडे येणार. त्या माध्यमातून त्यांचं आता दौला मामाचं कसं आहे, कायमस्वरूपी रहिवासी आहेत. त्यामध्ये काम राहणार ना. स्थानिक उमेदवार शेवट रहिवासी उमेदवार आणि बाहेर उद्योग व्यापार उमेदवार फरक आहे. दौला मामाचं काम एकनिष्ठ आहे. स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचं कुठं तर फळ या ठिकाणी फुलजंती जिल्हा परिषद गटात या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण की हनुमंत शेठ त्या कार्यकर्त्यांना त्यांनी विचारात न घेता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी जनतेचा आक्रोश या ठिकाणी हनुमंत शेठ दुधाळ यांच्यावर नक्कीच पडणार आहे. शक्य आहे का, त्यांचं जनतेशी नाळ आहे ना. 4 वर्षापासून जनते फिरतात तो. गोरगरिबाच्या कोणा मैत्रीला असतील किंवा कोणाच्या काय ते साखरपुड्याचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, कोणा त्या संदर्भात ते येतात, दुधाळसाठी येतात. पवार गुरुजी वगैरे आहेत ते आज 30 वर्ष झालं चळवळीतून काम करतायत. आज त्यांना जवळजवळ 25 पुरस्कार मिळाले ह्या समाज माध्यमाच्या कार्यातून. किंवा गुरुजींनी आज जवळ 200 ते 225 मुलांची लग्न लावून दिले. चांगलं काम आहे त्यांचं. काम केलं. दुधाळ साहेब गेले ना, तर दुधाळ साहेब तसे म्हणलं तर ते गद्दार झाले म्हणल्यासारखं. कारण जे भाजप आता अक्षरशः इथं तर भाजपला उमेदवारच नव्हता. उमेदवार आणि आता बरं दुसऱ्यांचा उमेदवार घ्यायचा म्हणजे काय, हे चुकीचंच आहे. बरं ते त्यांच्या पद्धतीने करा, तुम्ही तुमचा उमेदवार तयार करा. बालकी गटाचं काय चर्चा होतं, काय झालं ते, कसं गेलं आता काय चालू आहे, सगळीकडे घडामोडी आहे. ते सगळीकडे त्यांनी गेले, जायला नको होतं त्याने, मध्ये गेले त्यांनी. काय पण खालच्या मतदाराला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. आम्ही त्यांच्या गटातच होतो आधी. आमदार भारतनाना भालके यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे झालेली होते. तीच कामे आता सध्या सुद्धा या ठिकाणी प्रलंबित आहे. हनुमंत शेठला आदरणीय सुरेश पवार गुरुजी यांनीच फिरवलेला आहे, दुसरं कोणीच नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. होय, गद्दाराला या ठिकाणी धडा शिकवण्यात यशस्वी होणार. त्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे आणि त्याच अनुषंगानं आपण लोकांपर्यंत जाऊन तिथला कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि हा 9 तारखेचा गुलाल आपल्या अंगावरती पडण्यासाठी अनेक उमेदवार, राजकीय पक्ष, राजकीय नेते यांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मी आता खरं तर फुलजंती गटामधले असलेलं अतिशय मोठं गाव मरोडे या गावामध्ये आलोय. माझ्या पाठीमागे बघू शकताय, सध्याला आठवडे बाजार चालू आहे. या फुलजंती गटाचं राजकारण बघता भारतीय जनता पार्टीकडून हनुमंत दुधाळ यांच्या पत्नी या मैदानात उभ्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून त्या ठिकाणी दौलत माने यांच्या सुनबाई या मैदानात आहेत. लोक नेमकं कोणाला स्वीकारायचं हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासोबत इथल्या प्रश्न, अडीअडचणी आणि पाठीमागच्या काळामध्ये इथला झालेला विकास हे देखील लोकांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊया. चला, मरोडे गावामध्ये आलोय. इथले लोक नेमकं कोणाच्या पाठीशी येते आणि मरोड्याचा कौल नेमकं काय सांगतोय जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. लय मोठा लावलाय. रोज लावतो. इथं काय कुठला उमेदवार गण लावतोय आम्ही आहे तळसंगेचं, इथलं कसं सांगायचं. म्हणजे तुम्ही कुठे बोशीकडे येता, कुठे येता, या गटात, कुठल्या गटात, या गटात तुमच्या गावावर काय चालू आहे चर्चा? सध्या चर्चा आहे राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीची घड्याळ फिरवायचा आहे. बर, होय, 100%. कोण आहेत उमेदवार, कोण आहेत उमेदवार, कोण आहेत उमेदवार? होय, दौला माने, बर बर बर. सुरेश पवार गुरुजी आणि पेटरी. दौला मावळ काय हाय चर्चा? होय. काय काम आहे त्यांचं? काम काही असू दे किंवा नसू दे, 70% आमचं गाव तर होत आहे. भाजपला का बरं नाही? जनतेचा आमचा प्रश्न आहे ते भाजप. बर, आता ते कोण कुठं बी चाललंय त्यामुळे त्याचा विशेष घ्यायचा आम्हाला. बर, ते दुधाळ साहेब म्हणून लय मोठे उभा आहे तिकडे. उभारली ती, आम्ही कुठं नाही म्हणलो त्यांना. काय शिशिला नाही त्यांच्याकडे? शिशिला नाही त्यांच्याकडे कुठं? त्या भागात. ह्या भागात आता पुढे जनता काय ठरवलं ते ठरवलं. अजून 8 दिवस आहे, लगेच ठरवत नाही जनता काय. नाही, मतदान दिवशी. मतदान दिवशी. ठीक आहे, या प्रतिक्रिया करतो बघा. नमस्ते. नमस्कार. काय ना?
नागेश लिगाडे. बर लिगाड साहेब खरं तर जिल्हा परिषदेचा सध्याला वातावरण चालू आहे सगळीकडे. काय वाटतं इकडून मंगळचा विचार करता कुणाची पार्टी होईल इकडे? सध्या तर असं परिस्थिती पाहिल्यानंतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मंगळवेढा तालुक्यामध्ये. रस्त्याचा प्रश्न असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा विजेचा प्रश्न असू द्या, असे अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत. यापूर्वीच्या काळामध्ये लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे झालेली होते. तीच कामे आता सध्या सुद्धा या ठिकाणी प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार समाधान अवताडे या कामी लक्ष घालून ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते खड्डेमय रस्ते आहेत. तुम्ही पाहत गेला तर आमचे डोणचा जो रस्ता आहे अतिशय खराब झालेला होता. ते लई दिवसापासून नाही तसं आमदार साहेबांनी काय केलं कामध्ये मग आता? ते आता तुम्हालाच माहिती आहे, आता न्यूज चॅनलवर जे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सांगायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अनेक भागामध्ये असे बोशे म्हणा, रड्डे, नंदेश्वर ह्या भागामध्ये सुद्धा असे रस्ते असे खूप म्हणजे ही झालेले आहेत रस्ते. त्या संबंधित भारतनाना भालकेनं तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये मांडत होते. पण ह्या आमदाराकडून खूप अपेक्षा आहेत की सामान्य जनतेचे बरेच प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा आमची. करतील नाही प्रयत्न? पाहूयात आता विधानसभेला त्यांना निवडून दिलेलं आहे. काय मध्ये जोरात फाईट लागली या बार निदान? हो फाईट असणारच की जोरात सर. कोणाला सोपं कोण नाही सोपं कोण नाही तसं वातावरण सांगता येत नाही सोपं कोणाला. जनतेची जिकडे कल असेल तिकडे असेल. कोणी कामं केली या भागामध्ये? म्हणजे कामाच्या मागे लोक जातील ना, विकासाच्या मागे. विकासाच्या मागे जाणार ना. आमदार साहेबांनी आता सध्याला विकास केलेला आहे, त्यामुळे आमदार साहेबांच्या पाठीमुळे लोक जनता जाईल ह्या विश्वास आहे. आमदार साहेब पाठीमागे जाईल. हो पण लोक म्हणते अजून रस्त्याची कामं झाली नाही, ती बरीच कामं कोण म्हणतो रस्ते आहो जागा कसं असतं माहिती आहे का? सगळ्यांना समान न्याय मिळेल, एकदमच निधी मिळत नसतो. टप्प्याटप्प्याने कामं होत जातील. आमदार साहेबांना तर आता संधी 5 वर्षाची मिळाली, होईल ना, कामं होतील ना. 5 वर्षात विकास होईल. विकास होईल, 100% विकास होईल न होणार. या भागात अशी पण चर्चा चालू आहे की भाजप असल्यामुळे इथं अनुदान कुठे लोकांना मिळणार नाही, पुन्हा नुकसान झाल्यावरती नुकसान पैसे मिळणार नाही सरकारकडनं. शेतकऱ्यांना नुकसान अहो असं होऊ शकत नाही. सगळ्या शेतकऱ्यांना बँकेतून गर्दी कशाची होती? मग शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळाली नसेल तर बँकेत गर्दी कशाची होती? नुकसान भरपाई मिळाल्यामुळे तर लोक गेलते ना. उमेदवार कोण आहे इकडे भारतीय जनता पार्टीकडून? भारतीय जनता पार्टीकडनं दुधाळ शेठ आहेत आणि श्रीकांत गणपाटील म्हणून आहेत पंचायत समितीकडून. मी गणपाटील ह्या भागातले उमेदवार आहेत. गणपाटील खुद्द मोरडा गटात दिले. आणि दोळासाहेब तळसिंग आहेत, तळसिंग गावचे. तर मग तिथे आमच्यातले कुठे पुण्याला असतील, कुठे जास्त नसतील या भागामध्ये. अहो असं कधी शक्य आहे का? त्यांचं जनतेशी नाळ आहे ना. 4 वर्षापासून जनते ती फिरतात तो. गोरगरिबाच्या कोणा मैत्रीला असतील किंवा कोणाच्या काय ते साखरपुड्याचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, कोणाचा खाजगी जे आहे कोणतंही काम असेल त्या संदर्भात ते येतात, दुधासाठी येतात. आतापर्यंत काय झालं इकडे? दौलत मामा आहेत, आम्ही काय त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही असं. पण त्यांचा जनसंपर्क आमच्या बरोबर तरी झाला नाही, कधी आला नाही. जर आला असेल तर आम्ही मान्य करायला तयार आलो. त्यांचा संपर्क असेल, त्यांचा कुठे परिचय असेल, दांडगा संपर्क असेल ते त्यांना माहित. पण आमच्या बरोबर हो अवताडे उमेदवार चालणार. आणि खरं तर या लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना दादा नमस्ते. नमस्ते. घेतला नाही बरं का? सुरुवात केली आता चालू केली, आता आलोय. काय नाव? अमोल घुले. मी घुले. गाव कुठलं? मरोडेच. काय घुले साहेब काय प्रतिक्रिया करतात? जिल्हा परिषद सगळ्यांसाठी महत्वाची आहे. कसा उमेदवार पाहिजे, कोण पाहिजे बाबा? उमेदवार सुशिक्षित पाहिजे. सुशिक्षित शिवाय काय उपयोग नाही, अडाणी माणसाचा काय उपयोग नाही. बरं कोण आहे सुशिक्षित? आता उन्नती सुरेश पवार एक आहे, काम चांगलं. छत्रपती परिवाराच्या माध्यमातून गावात भरपूर काम आहे, समाजसेवा आहे, चांगलं काम आहे त्याचं. आणि दुसरं इथं जवळ शेजारचाच मानेचा एक उमेदवार आहे जिल्हा परिषदला, चांगलं काम आहे त्यांचंही. गोरगरिबाशी संपर्क आहे त्यांचा, कारखान्या माध्यमात कामाला होते, त्याच्या माध्यमातून काम चांगलं आहे त्यांचं. लोकांचा संपर्क आहे, काम चांगलं केलेलं आहे. गोरगरिबांना साखरही भावना. ते पण सुशिक्षित आहेत? हा, सुशिक्षित आहे. तुम्हाला सर्व उच्च शिक्षित उमेदवार आहेत सगळे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मामाचं काम मोठं सांगितलं. त्या काय मामाने काम केलेले का या भागामध्ये? मामा दौलत मामाने होय, काम 1 नंबर केले त्यांनी. काम सहकार्य लोकांना, गोरगरिबाला सहकार्य, अडी अडचणी, मार्गदर्शन, चांगलं काम आहे त्यांचं. विकास करतील वाटते त्यांच्या 100% करतील. आता करणं समोर देखील मोठी ताकद आहे साहेबांची, त्यासोबत त्यांना भारतीय जनता पार्टी पण ताकद त्यांच्यासोबत आहे. काय जरी असली तरी दुधाळ साहेबांचं कसं आहे, नवटा उमेदवार आहे. त्यांचं काय उद्योगाच्या माध्यमातून ते आठवड्यात एकदा गावाकडे येणार, त्या माध्यमातून त्यांचं आता दौला मामाचं कसं आहे, कायमस्वरूपी रहिवासी आहेत, त्यामध्ये काम राहणार ना. स्थानिक उमेदवार शेवट
रहिवासी उमेदवार आणि बाहेर उद्योग व्यापार उमेदवार फरक राहणार. या भागातले म्हणून सांगतात ना ते कायम. नाही भागातले जरी असले तरी व्यापारच्या माध्यमातून बाहेर राहायला पुण्याला आहेत ना. हा त्यांचं नाव भालके गटात काय चर्चेत होतं, काय झालं ते कसं आता गेलं काय आता काय चालू आहे सगळीकडे घडामोडी आहे ते सगळीकडे त्यांनी गेले जायला नको होतं त्याने मध्ये गेले त्यांनी काय पण खालच्या मतदाराला कोण मान्य नाही होती. अजिबात मान्य नाही. आम्ही त्यांच्या गटातच होतो आधी अजिबात नाही. बर त्यांचं हे त्यांनी काय विचारायला पाहिजे होतं त्यांच्या मनाने गेले ते आता त्यांचे ते बघून घेते. कार्यकर्त्यांना खाली विचारलाय. नाही ना अजिबात विचारलं नाही. एका स्व कार्यकर्त्याला विचारलं बर त्यामुळं दौलतमामा सुनबाई बसली इकडं 100% गुलाल लागणार. 100%. ठीक आहे, मामाच्या सुनबाई बसतील 100% गुलाल लागेल अशी करता चर्चा बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्ते. काय एवढं पिशून काय घेतलंय. हे अद्रक घेतलंय जरा. बर बाजारला आलो तो अजून बाजार घ्यायचा चालू आहे. बाजार अद्रक बसणं केली आहे. सुरुवात अद्रक पासून चहा प्यायला. जरा घसा वगैरे जरा खवखवतोय वातावरण थंडी जाय त्याच्यामुळे बर. थोडं काय इथं वातावरण बिनिवार खवखवायला लागले सगळे जिल्हा परिषदेचं. होय होय 100% चांगलं आहे वातावरण. आम्ही बाळवणीचे आम्ही बर हा बाजारमध्ये आलो तो बाजार घ्यायला हा आणि वातावरण चांगलं आहे. राष्ट्रवादी दौलत माने हा आणि सर्वेश पवार गुरुजी बर चांगलं आहे वातावरण त्यांना. मानेच लावले लोक गेला इकडे कसं काय. माने तर पहिल्यापासून आहेत बालक्या गटातून चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत. त्याच्यामुळं आणि ते एकनिष्ठ आहेत महत्वाचं. हा एकनिष्ठ आहेत. बालक्या नानांचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. त्यांनी पण बालक्या नानांचं काम केलंय कुणी दौलत नानांनी. त्याच्यामुळे मग ते एका गटातून आपलं चांगलं काम चालू आहे. दुधाळ साहेबांनी नानाचं काम केलं तुझ्या इकडे. दुधाळ साहेब गेले ना तर दुधाळ साहेब तसे म्हणलं तर ते गद्दार झाले म्हणल्यासारखं. कारण जे भाजप आता अक्षरशः इथं तर भाजपला उमेदवारच नव्हता. हा उमेदवार आणि आता बरं दुसऱ्यांचा उमेदवार घ्यायचा म्हणजे काय हे चुकीचंच आहे. बरं ते त्यांच्या पद्धतीने करा. तुम्ही तुमचा उमेदवार तयार करा ना. आता जे सुरेश पवार गुरुजी आणि हनुमंत दुधाळ शेठ दोघ जण चांगली तयारी होती दोघांची. मग त्यांनी पण तसाच एखादा उमेदवार तयार करायला पाहिजे होता. दोघात कुस्ती लागू द्या लोकशाहीच्या हिशोबाने होऊन जाऊ द्या ना. म्हणजे वर पण आपले लोक उचलायला चालू आहे म्हणजे काँग्रेस हो 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 100% गाव खेळत पण तीच परिस्थिती आहे. तेच परिस्थिती जे आता आमदार नेहलेच पुन्हा आता इथून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आता भविष्यात अजून एक ग्रामपंचायत सदस्यापर्यंत येतात की काय अशी लोकशाहीचे थट्टा चालू आहे हे सगळे. लोकांनी कसा विश्वास ठेवा त्यांच्यावर तिकडे तिकडे गेल्यावर. म्हणून तर मग आता आम्ही सामान्य माणसं आहे बरं आणि सुरेश पवार गुरुजी वगैरे आहेत ते आज 30 वर्ष झालं चळवळीतून काम करत आहेत. आज त्यांना जवळजवळ 25 हे मिळालेत पुरस्कार मिळालेत ह्या समाज माध्यमाच्या कार्यातून. किंवा गुरुजींनी आज जवळ 200 ते 225 मुलांची लग्न लावून दिले. चांगलं काम आहे त्यांचं. त्यांच्या कामाच्या उत्सवानं आम्ही सुद्धा म्हणजे त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ शकतो. तर या भागात ते तुमच्या पक्षात उभा राहिले असते दुधाळ साहेब तर दौलत मामा नागर घेतली असते. 100% माघार घेतली. दौलत नाना सामान्य माणूस आहे तो. ते पक्षाचा आदेश किंवा आपल्या भगीरदादांचा आदेश पाळणारे माणूस आहे ते. त्याच्यामुळं त्यांनी जर समजा दुधाळ शेठ जरी तयार झाले असते तरी आणि दौलत नानांनी त्यांचा मी स्वतः उमेदवार आहे असं हिशोब करून हनुमंत शेठचा प्रचार केला असता त्यांनी. एवढं संयमी नेतृत्व संयमी नेतृत्व आणि सामान्य नेतृत्व. आपण कोणीही त्यांच्यापाशी बोलू शकतो चर्चा करू शकतो. एखादं काम आहे ते त्यांच्या बरोबर मांडू शकतो. आता दुधाळ शेठचं असं झालं की ते आहेत उद्योगपती. त्यांच्या माग भरपूर काम आहेत म्हटल्यासारखं आणि उद्योगपती ते पुण्यामध्ये त्यांचा व्यवसाय आहे. आता इथं जरी समजा ते इथं आहेत आता हे फक्त निवडणुकीपुरतच म्हणावं लागेल म्हटल्यासारखं आहे. फक्त निवडणूक झाल्या तिकडे गेले लोकांनी प्रश्न कोणाला अवघड आहे सामान्य माणसाचं अवघड आहे. 100% अवघड आहे. बरं आज सामान्य माणूस बरं काय जे पंचायत समितीमध्ये काम असेल जिल्हा परिषदचं काम असेल तुम्ही उमेदवार किंवा जे बाबा निवडून येतील त्यांच्याशीच तुम्ही संपर्क करणार आहे. आता काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे काम आहे ते आपण आमदार साहेबांपर्यंत नाही जाणार त्या कामासाठी. बरं आता ग्रामपंचायतचं काम आहे त्यावेळेस आपण सरपंचाला भेटणार ग्राम सदस्यांना भेटणार. झेडपीचं काम असेल तर जिल्हा परिषद सदस्याला भेटावं लागणार. सदस्य इथं पाहिजे ना. सदस्य इथं पाहिजेच. मामांचं पण मोठं नाव आहे भागामध्ये चर्चेत दौलत मामांचं. काय लोक त्यांच्यावर नाव घेतले. दौलत मामांचा चांगला दबदबा आहे. एक भारत नानापासून एक चांगला कार्यकर्ता म्हणून आणि एक प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या मार्फत समजा आपण आता पंचायत समितीमध्ये गेलो जिल्हा परिषद मध्ये गेलो तर आमच्या जे सामान्य लोकांच्या ज्या
काम आहेत हं. ते 100% होणार आहेत तिथं. मामा आणि वजन आहे तिथं. 100% वजन आहे मामाचं. आणि मामाला स्वतः जर आपण काम सांगितलं तर मामा स्वतः आपल्या सोबत येऊन आपलं कामाचं निपटारा करण्याचे ताकदीचे आहेत. म्हणजे कायम ती जनतेसाठीच असते जनतेसाठी कायम जनतेसाठी बर हो तुम्ही जनता पण त्याच्या नाव यंदा राहणार 100% येणार त्यांचा. आणि उन्नतीताई पवार हा आणि माने दौलत नाना हा. 100% निवडून येणार दोघं. 100%. हो हो ठीक आहे दौलत मामांचं काम या भागामध्ये मोठं आहे आणि ते 100% त्यांच्या सुनबाई निवडून येणारच अशी करता चर्चा इथे बघायला मिळते. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत? दादा नमस्ते. नमस्ते. घेतला नाही बाजार? हो घेतला की. बरं बरं आज सुरुवात करायची आज बाजाराची. बरं. चालू आहे. बरं. किती वाजेपर्यंत बाजार असते? 8:30 आसपास होय, लांब असतो. होय लांब असतो. म्हणजे इथे या भागामध्ये कसं आहे माहिती आहे का, सुगी सरायचा दिवस असल्यामुळं 5 वाजेपर्यंत बायकांचं काम असतं, त्यामुळे ह्याला येते बाजार संध्याकाळी उशीरपर्यंत बाजारला येते. आता कसं जिल्हा परिषद पण बाजार भरला इथं. उमेदवार पण 2 तगडा आहेत इथं. दोन्ही पण मतं मागणार आहे इथं. उमेदवार दोन्ही पण तगडा आहेत. खरं धनशक्तीवर तर जनशक्ती असा सामना लागलेला आहे या ठिकाणी. बरं. दौला मामाचं काम एकनिष्ठ आहे. हा. स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचं कुठं तर फळ या ठिकाणी फुलजंती जिल्हा परिषद गटात या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण की हनुमंतशेठ दुधाळ हे जवळपास 3 वर्ष या भागात काम केले त्यांनी. मी काय म्हणत नाही काम केलेलं नाही. खरं त्या कार्यकर्त्यांना त्यांनी विचारात न घेता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी जनतेचा आक्रोश या ठिकाणी हनुमंतशेठ दुधाळ यांच्यावर नक्कीच पडणार आहे. बरं. हो 100%. आणि पंचायत समितीमध्ये आदरणीय छत्रपती परिवार हा संपूर्ण जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, महाराष्ट्रात गाजलेला आहे. त्यामुळे त्याचे नेते सन्माननीय सुरेश पवार गुरुजी यांचं सुद्धा या गटात वर्चस्व राहणार आहे 100%. दुधाळ साहेबांनी कुठतर बालकेच्या कार्यकर्ते फसवले असं वाटतंय. 100%. हा. हो तुम्ही त्यांचं काय काम हो केलंय? होय. हा. भारतनानाचं दुधाळ साहेबांचं आम्ही काम केलेलं आहे. बरं. कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासातच घेतलं नाही. हा. डायरेक्ट पुण्यावर गेले, तिकडं असं असं आम्हाला दम दिला म्हणले आणि इथे येऊन डायरेक्ट प्रवेशच केला. कार्यकर्त्याला काही सुद्धा विचारलेलं नाही त्यांनी. हा. हे दमदाटीचं राजकारण काय वाटतंय बरं इथं? म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता कसं व्हायला लागले, अजितदादाचं सुद्धा हेच आहे. सर्वसामान्य जनता म्हणते अजितदादाचा घातच केलेला आहे. कारण की 2 राष्ट्रवादी 12 तारखेला 1 होणार होते, त्याच्या अगोदरच ही गेम केलेला आहे. आता सुनित्रा पवार यांनी 10 दिवसाचा दुखवटा न पाळता फडणवीसांनी त्यांना सांगितलं 2-3 दिवसाच्या आत शपथविधी पार काढा. एवढी घाई कशासाठी? कशासाठी एवढी? बरोबर. हा सुद्धा जनतेच्या मनात मोठा रोष आहे. आपल्या गावखेड्यातल्या एखाद्या माणसाला काय झालं तर माणूस 10 दिवस बाहेर निघत होय म्हणजे दुसऱ्या दिवशी बरोबर आहे. 10 दिवसाचा दुखवटा त्यांनी पाळायला पाहिजे होता, त्यांनी ती पाळलेला नाही. की सत्ता बस पैसा येत जाईल पण 100%. पण इथं जर एकूण विचार केला तर आता वरच्या लेवल पण माणसं पळवापळी चालू होय होती. आता 100%. इथं ग्रामीण पातळीत आले वाटते इथं. 100%. हा. होय. आता दुधाळ शेठच्या 4 दिवसात तिकडे गेलेला उमेदवार आहे. कारण की 3 वर्ष इथं काम केले त्यांनी आणि लगेच तिकडे गेले. त्यामुळे कार्यकर्त्या त्यांनी विचारच केला नाही. भाजप की भाजप, दुसरं त्यांनी काहीच केलं नाही. बरं. त्यामुळे जनतेचा रोज 100% दुधाळ साहेबाला पडणार आहे. दुधाळ साहेब दुधाळ शेठ म्हणते त्यांना ना दुधाळ शेठ. इथं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये उभा राहिले असते तर दौलत मामाने मागणी घेतली असते. 100%. हा. होय 100%. बरं का चांगलं हो वाटत नाही सदस्य ते? कसं आहे, त्यांनी काम केले, त्यांच्या मागे आम्ही केले, त्यांना पुढे केले. हा. आदरणीय सुरेश पवार गुरुजी यांनी पुढे करून प्रत्येक गावोगावी कुटुंबापर्यंत दुधाळ शेठला नेले. हा. त्या माणसाला जर धोका दिला तर शेवटी 100% परिवर्तन होते. बरं. तर सुरेश गुरुजीच्या माध्यमातून लोक सांगतात की त्यांनी राजकारणात आले या भागामध्ये किंवा त्यांनी राजकारणात सुरुवात केली. तिथं गुरुलाच इथं फसवून किंवा गुरुसोबत दगा करून असं काय वाटतं? होय गुरुलाच फसवलेला आहे. हनुमंत शेठला आदरणीय सुरेश पवार गुरुजी यांनीच फिरवलेला आहे, दुसरं कुणीच नाही. त्यामुळं लोक नाराज आहेत. होय गद्दाराला या ठिकाणी धडा शिकवण्यात यशस्वी होणार आहेत. त्यामुळे आणि तुम्ही आता जे मामाचं नाव सांगताय माने मामांचं माने मामा काय त्यांचं नाव चर्चा आहे? कसं आमदार भारतनाना भालके यांनी त्यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले. ते त्यांचा पेहराव सुद्धा भारतनाना भालके यांच्या वणीचा आहे. टोपी कुर्ता हो. आणि सारखं ये जा कोणाच्या अडी अडचणीसाठी ते सुद्धा सक्रिय असतात. विचार पण सरळ आणायचे जायचे. त्यामुळे आणि त्याची काही कामं याबाबत काय सांगते? मी तुम्हाला काम सांगतो. चारा छावणीच्या बाबतीत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. बचत गट असलेल्या आणि स्वतः सुनबाई त्यांच्या सुशिक्षित आहे, MA BEd आहे त्या. महेश मानेचा पण संपर्क चांगला आहे. मामांचं वरती तालुक्या लेवल वजन आहे 100%.
तालुक्याचे सूत्रच मरोडे गावात हलते ते हा बरं. त्यामुळे सुरेश पवार गुरुजीला डावलून शक्यच नाही. मामानं असं कधी विचार केला नाही बरोबर कधीच नाही सत्ता आपली कधीच आहे, नाही तिथे कधीच जाऊन- नाही कधीच हा. नाही या ठिकाणी बरं. आम्ही स्वतः साक्षीदार आहे. एबी फार्मस आमदार साहेबांनी पाठवला होता भरा म्हणून. हा. आमदार म्हणला मला गद्दारी माझ्या रक्तात नाही कारण हा. की एकनिष्ठ भारत नाना भालके त्याच्या पाठोपाठ भगीरथ भालके यांच्याशी आहे त्यांची. हा. जिल्हा परिषदला फॉर्म पाठवला होता जिल्हा हो परिषदला- 100% आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा, पण स्वीकार नाही ते स्वीकारला नाही. म्हणजे निश्चित किंमत आहे इथं. हा निष्ठेला किंमत आहे. बर अतिनिष्ठा हनुमंत शेठ दुधाळ यांनी धुळीस मिळवलेली आहे. हा. त्यामुळं पालखींचा इथं उमेदवार काय 100% भारत नाना भालके यांचा बालेकिल्ला आहे हा गुलजंती. बर अहो पण आता ह्या निवडणुकीत बघायला गेलं तर मामाला लोक सांगतात की गरीब माणूस आहे तिकडून मोठी ताकद आहे आर्थिक मोठी ताकद आहे आमदार साहेबांची ताकद आहे पालकमंत्री सभा होईल चर्चा चालू आहे. काही सुद्धा फायदा नाही या ठिकाणी कोणाची पण सौदा शेवटी जनता ही दौलत मामाच्याच मागे आहे. हा. हा. पुढे लय तिकडे गेली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. पुढे लोक लय तिकडे गेली. पुढे जनता एकीकडे आहे की. हा हो 100% त्यामुळं काय झालं बोला 100%. परिवर्तन या ठिकाणी होणारच आहे. ठीक आहे परिवर्तन या ठिकाणी 100% होणार आहे कारण या भागामध्ये निष्ठेला किंमत आहे आणि लोक निष्ठेच्याच पाठीमागे जाणार आहे ती आणि सध्याला खरं तर या लोकांच्या प्रतिक्रिया या मोरडे गावातून बघायला मिळत असताना लोक दोघांची नावं त्या ठिकाणी सांगतात दोघांची काम या भागामध्ये सांगतात. समाधान देखील या भागामध्ये मोठी कामं केली असे देखील लोक सांगतात. भारत नानांच्या काळामध्ये देखील मोठी कामं या भागामध्ये झाली अशी देखील लोक या ठिकाणी सांगत असताना सध्या देखील या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून नेमका कौल कुणाला आहे तर अस्पष्ट आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कौल लवकरच स्पष्ट होईल कारण लोकांनी दोघांचं देखील नाव तेवढंच घेतलं आहे तेवढ्याच ताकदीने लोक त्या ठिकाणी दोघांच्या पाठीमागे उभा राहणार अशी देखील चर्चा या भागामधून सध्या तरी बघायला मिळते. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मरोडे.